आरशातील प्रतिमा. बघा पोरांनो, आरशातली प्रतिमा. आता थोडं लक्ष द्या, मी लिहा म्हणल्यावर लिहा, तुम्हाला लिहायचं आहे जरा. आपण मार्क जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा आकृतीतला आपला मार्क जाऊ द्यायचा नाही बरं का आपण. मग त्यासाठी असणारं टेक्निक देखील आपल्याला लक्षात घ्यायचं, शिकायचं आहे. बघा आता, आरशातील प्रतिमा. लक्षात या घटकामध्ये काय करायचं, डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते, सगळं आलटापलट होते, लक्षात ठेवा. आणि याला एक आयडिया पण आहे की बाबा हे आयडिया पद्धतीने कसं सोडवायचं. जर आपल्याला डावं उजवं कळत नसेल तर आपण ह्याचं युक्तिवाद पद्धतीने कसं उत्तर काढायचं हे देखील मी तुम्हाला सांगेन. म्हणजे आपण सहजासहजी प्रश्न सोडवायचा नाही. आलं लक्षात. आता सकाळी मी काय काय मुलं असं असतात की बाबा एखादा प्रश्न सांगितला तर अगदी 10 सेकंदात त्यांना उत्तर कळतं. हे बरोबर उत्तराच्या दिशेने जातात. आणि काय काय विद्यार्थी काय करतात, प्रत्येक पर्याय बघायला जातात. आलं लक्षात. असं पण होतं, लक्षात घ्या. पण खात्री, शेवटला खात्री शब्द आपण लक्षातच ठेवायचा हां. जरी तुम्ही डायरेक्ट उत्तराकडे गेले तरी. बघा काही अंक आहेत. हा 1 आहे बघा. आपण हा आरसा काढला. हा 1 आरशामध्ये कसा दिसणार आहे? तर बघा ही उभी रेष अशीच येईल. खालची आडवी उलटी झाल्यानंतर म्हणजे हा भाग इकडं आला, हा भाग इकडं आला, एक असंच राहील खालची आडवी रेष. परंतु हा जो डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला होईल. 2 कसं दिसेल आरशामध्ये तुम्हाला? बघा 2 कसं दिसेल तुम्हाला? तर ही जी रेष आहे उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला येईल. आणि हा जो भाग आहे, डावीकडे दिसतोय तो असा इकडं उजवीकडे होईल. 3 आहे बघा आता. 3 कसं दिसेल आरशामध्ये? ही रेष आहे काढून घ्या. हा उजवीकडे भाग आहे तो डावीकडे काढून घ्या. हा पण उजवीकडे आहे तो काढून घ्या. 3 तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल, लक्षात घ्या. 4 कसं दिसेल आरशामध्ये बघा? 4 तुम्हाला आरशामध्ये कसे दिसणार आहे? तर तुम्हाला 4 या पद्धतीने दिसेल. आता 4 लय महत्वाचं आहे बरं का तुम्हाला. आता ही रेष उजवीकडे आहे. बरं का? मग आपण ही रेष इकडे काढूया. काढली रेष. ओके. आता हा भाग डावीकडे आहे. आपण इकडे काढूया. हा भाग बघा डावीकडे आहे. आपण उजवीकडे काढूया. आली की 4 आलं का लक्षात? आलं का तुम्हाला? 5 कसं दिसेल आरशामध्ये? बघा मी भाग कसे काढतो बघा. मी काही एकदम 5 काढत नाही. मी त्या 5 मधल्या पण 3 भाग आहेत ते वेगवेगळे करतोय. आता या 5 मध्ये हा एक भाग आहे, हा एक आहे, हा एक. हा बघा हा उजवीकडे आहे. डावीकडे आपण एक म्हणजे असं काढून घेतला. ओके. हा बघा आता हा डावीकडल्या साईडला आपल्याला उजवीकडल्या साईडला काढायचा. हा उजवीकडे आहे. हा इकडे असा डावीकडे काढायचा. हे झालं 5. आपलं काय इकडल्यासारखं जरा क्लिअर येणार नाही, पण त्यासारखं येईल. 6 बघा आता. 6 आरशामध्ये कसं दिसेल तुम्हाला? तर 6 ला हे इकडं उजवीकडे तोंड आहे का नाही ह्या गोलचं, अर्ध्या गोलचं, हे डावीकडे होईल. हा गोल उजवीकडे आहे, हा इकडे डावीकडे होईल. 7 आरशामध्ये कसं दिसेल तुम्हाला? तर ही जी आडवी रेष आहे, ती आडवी रेष काढून घ्या आणि हा जो उजवीकडे भाग आहे, तो डावीकडे काढा. अशा पद्धतीने 7 दिसेल. 8 कसं दिसेल तुम्हाला आरशामध्ये बघा? 8 तुम्हाला आरशामध्ये आहे तसंच दिसेल. आहे तसं दिसणार, लक्षात ठेवा. 9 आरशामध्ये तुम्हाला कसं दिसेल? कारण आकृतीमध्ये अंक पण येणार आहेत तुम्हाला. तर 9 कसं दिसेल बघा? हे गोल काढून घेऊ आधी आणि हे जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूने काढूया. 10 कसं दिसेल? 10 काढा येणार आता आपल्याला. 0 आधी येणार म्हणजे उजव्या बाजूचा आधी येणार आरशामध्ये आणि पुन्हा हे 1. 1 तर वर काढायला शिकलोय आपण. अशा पद्धतीने 1 ते 10 अंक आरशामध्ये येणार. समजले का रे तुम्हाला आरशामध्ये? आता आपण इंग्रजीतले अक्षर बरं का. इंग्रजीतल्या अक्षराकडे आधी लक्ष द्या बरं का. तुम्ही परत लिहा. हं. ए. ए आरशामध्ये कशी दिसेल? ए तुम्हाला आता कसं काढायचं असतं बघा. हे उजवं आहे ना, डावीकडे काढा. हे डावं आहे ना, उजवीकडे काढा आणि आडवी रेष पलटून जरी टाकली, उलटी जरी केली तरी आडवीच येणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? ए असं आलं. बी बघा आता. बी आरशामध्ये कसं दिसेल तुम्हाला? बघा हा डावीकडे आहे, उजवीकडे आपण काढला आणि हा उजवीकडचा भाग उलटा म्हणजे डावीकडे काढला. सी बघा आता. सी कसं गेलं आरशामध्ये? पूर्ण उलटं होणार आहे. डी कसं काढणार आरशामध्ये? तर ही रेष आधी काढून घ्या आणि हा उजवा भाग डावीकडे ते काढून घ्या. ई कसं येणार आहे आरशामध्ये? ही उभी रेष काढून घ्या आणि हा उजवीकडे दिसणारा भाग असा डावीकडे काढून घ्या. एफ कसं येणार आहे लक्षात घ्या.
एफ आरशामध्ये कसं दिसल? उभी रेष काढा. उजवीकडला भाग डावीकडे काढून घ्या. आता मज्जा आहे बघा. जी कसं येईल? जी काढणं कसं आहे बघा आता. जी कसं येणार आहे बघा आरशामध्ये. आता काय करू आपण, हे आडवी रेष आधी काढून घेऊ. जी कडे लक्ष द्या. हे उजवीकडे आहे. आता हे डावीकडे येणार हा. म्हणजे पुढचा भाग इकडे काढणार. आता हा भाग डावीकडे आहे, तो आपण उजवीकडे काढणार. सोपं असतं, लक्षात घ्या. आता ही तिरपी रेषा आहे ती अशी काढून घ्या. झालं जी. सोपं आहे का नाही? एच. आता एच कसं येईल रे? हाय तसंच येणार पोरांनो आरशात. किती पण वेळा घेऊन बघा. एच हाय तसं दिसणार. आय. आय पण तुम्हाला हाय तसं दिसेल. बरं का? जे. जे कसं दिसेल रे? आडवी रेष काढा आणि इकडं करा. के कसं दिसेल? मग ए कसं दिसणार? के कसं दिसणार आहे? उभी रेष आणि अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. एल कसं दिसेल? अशा पद्धतीने दिसेल. सगळे अक्षर काढून घेऊ आपण बरं का. एम कसं दिसेल आरशामध्ये? आहे तसं दिसेल तुम्हाला. एन. आता एन कडे लक्ष द्या. एन लय महत्वाचं आहे. आता बघा, ही रेष डावीकडे आहे, उजवीकडे काढू. ही उजवीकडे आहे, डावीकडे काढू. झाल्या 2 रेषा तर काढल्या. आता ही मधली रेष डावीकडे झुकलेली आहे, उजवीकडे झुकायची. बघा, मी डावीकडे झुकलेलं आहे म्हणलं होतं, त्याच्या विरुद्ध उजवीकडे झुकवले का नाही आपण? एन झाल्यावर काय असतं? ओ. ओ आहे तसंच येणार पोरांनो. किती पण वेळा आरशात बघा. कंटाळा येईल तुम्हाला. आलं लक्षात? पी. पी मात्र बदलणार. कसं बदलणार? बघा, हे जे आहे ते उजवीकडे आहे ना, ते डावीकडे होणार. आता क्यू. क्यू पण महत्वाचा आहे बरं का तुम्हाला. बघा, क्यू ला कसं येईल? गोल येईल, पण ही उजवीकडलं डावीकडे येईल. आर. आर पण खूप महत्वाचा आहे पोरांनो. उभी रेष काढा आणि उजवीकडचा भाग डावीकडे काढा. एस कसं येईल? आता एस पण खूप महत्वाचा अक्षर आहे. हा भाग तुम्हाला असा येईल, लक्षात घ्या. आता काढताना जर आपला तसा आकार येणार नाही, तुमचा येत असला तर छान बरं का. टी बघा आता. टी आहे तसं दिसणार. यू आहे तसं दिसणार. व्ही आहे तसं दिसणार. डब्ल्यू पण आहे तसं दिसणार. आलं लक्षात? एक्स आहे तसं दिसणार. वाय आहे तसं दिसणार. झेड मात्र बदलणार. कसं बदलणार? आता ही आडवी रेषा उलटी करा, आडवीच येणार आहे. एवढीच येणार आहे. खालची रेषा उलटी करा, एवढीच येणार आहे. ही रेष उजवीकडे झुकले, आपण डावीकडे झुकवायची. झालं झेड. कळलं का सगळ्यांना अक्षर? घ्या अक्षर काढून घ्या आधी. सगळ्यांना अक्षर काढून घ्या. 7 नंबर घटक आरशातील प्रतिमा लक्षात घ्या. बघा, याच्यामध्ये आपण पहिला नमुन्यातला प्रश्न पाहूया. हा जो प्रश्न आहे, आपण काय करू शकतो? असं पान पलटू शकतो आणि ते गिरवू शकतो आणि गिरवल्यानंतर हातावर किंवा प्रश्नपत्रिका काढून कुठं दिसतंय तो पण बघू शकतो. किंवा आपण पहिली मेथड निरीक्षण पद्धत वापरू शकतो. म्हणजे हा गोल उजवीकडचा डावीकडे गेला पाहिजे. 1, 2, 3, 4 ठिकाणी डावीकडे. पुन्हा ही जी तिरपी रेषा आहे ती डावीकडे आहे, ती उजवीकडे असली पाहिजे. 1, 2, 3 इथं नाही तेवढी. म्हणजे हा पर्याय कट. डी आपला कट झालेला आहे. पुन्हा बघूया आपण, हा जो बाण आहे, इथे एक बाण आहे. या दोन्ही ठिकाणी बाण असला पाहिजे. इथं बाण नाही, या ठिकाणी बाण नाही. राहिली आकृती सी. म्हणजे एवढी मदत तुम्हाला परीक्षेमध्ये होते, चुकीच्या पर्यायांची सुद्धा. आलं लक्षात? आता बघा मग याच्यामध्ये हा भाग पलीकडे गेलेला आहे. हा भाग डावीकडे आलेला आहे आणि ही रेष सुद्धा बदललेली आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी सगळ्यात जास्त बरोबर राहणार आहे. आता या प्रश्नामध्ये बघू आपण. लक्ष दे की सोडा. पुस्तकात बघा. बघा आता हा भाग बघूया आपण. आता हे डी जे आहे ते इकडे येईल, हा भाग इकडे येईल. आधी तसं झालंय का बघू? इथं झालं नाही. इथं झालं नाही. या 3 ठिकाणी झालंय. बरं का? ACD मध्ये झालंय. आता हे पण बघू बरं का. हे गुणोले इकडे आलं पाहिजे. गुणोले इकडं, हे त्रिकोण इकडे आलं पाहिजे. बघा इकडं गुणोले इथं आहे. आपला मगाशी कुठला पर्याय कट झाला रे? बी तर कट झालाय बरं का. गुणोले आहे. इथं नाही बघा.
हा डी पण कट करू हा. इथं गुणवले त्रिकोण आहे हाय तसंच राहिलेला आहे. म्हणजे बी आणि डी कट झाला, ए आणि सी राहिला आता. ओके, ए आणि सी आपण निरीक्षण करूया. या उभ्या रेषा आहेत. मग या ठिकाणी इकडे उभ्या रेषा येणार बघा, इकडे येणार उभ्या रेषा. इथं त्यांनी हाय तसंच ठेवलंय. इथं उभ्या रेषा आहेत. हा भाग इकडे गेलेला आहे. हा भाग इकडे गेलेला आहे. ह्या आडव्या रेषा इकडं उजवीकडल्या डावीकडे आलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक सी. असं सगळ्या भागांचं परीक्षेमध्ये निरीक्षण करा. मग एका दोनावरनं कोणी काढू नका. बरं का? लक्षात आलं सगळ्यांना? गुड. बघा आता हा भाग आपण आधी काहीतरी एक धागा पकडायचा. हा भाग आपण उजवीकडचा इकडे आलाय का बघू. आलाय, आला आहे. इथं नाही बघा. हे कट करू हा. इथं आहे तसाच राहिलाय आणि शेवटच्या आकृतीमध्ये पण आलाय. म्हणजे सी कट. आता हा भाग उजवीकडे आहे तो डावीकडे आलाय का बघू. आला आहे, आला आहे. इथे पण आलाय. ओके. हा बघू आता पलीकडे गेलाय का बघू. ओके, ओके. शेवटच्या भागामध्ये पण गेलेला आहे. छान. बर आता आपण हा भाग बघूया. हा जो त्रिकोण आहे किंवा हा बाण बघूया. हा इकडे आला पाहिजे आणि ही गोल टिपका इकडे झाला पाहिजे. मग असं आहे का बघू आपण. खालीच राहिलं पाहिजे. ही वर गेलाय बघा. हे वर गेलाय हा कट. ओके. म्हणजे आपला सी पण कट झालता आणि ए पण कट झाला. आता बी मध्ये बघा, बी मध्ये बरोबर आहे आणि डी मध्ये तर वर गेलाय. म्हणजे आपला राहिला बीच. मग खात्री करू आपण. उत्तर म्हणणार नाही मी बी. आपण सगळं बघू. हे बदललेलं आहे. हा इकडचा इकडे गेलेला आहे. हा इकडचा इकडे आलेला आहे. वरचा हा उजवीकडचा डावीकडे आलेला आहे. हा भाग डावीकडे होता तो उजवीकडे आलेला आहे. हा जो उजवीकडे होता तो डावीकडे आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे बी. लक्षात आलं? शेवटी बघा, लक्ष द्या. शेवटी खात्री करायची बाबा आपण निवडलेलं उत्तर बरोबर आहे का. बरं का, आकृत्यांमध्ये मार्क आपला न जाण्यासाठी खात्री हा शब्द लक्षात ठेवा. थांबायला शिकायचे जरा. ओके, आता आपण पुढे बघू हा. कुठं नाही चुकलंय, मग चुकलेलं नाही. हा सॉरी हा. एक मिनिट पोरांनो, एक मिनिट हा. बरोबर आहे. इथं आरसा कुठं आहे रे बाळांनो. बघा माझंच चुकलं आहे का नाही. माझीच गडबड झाली. मी आरसाच बघितला नाही. आरसा कुठं आहे. कुठं आहे आरसा. खाली आहे. आरसा खाली असला की कसा आपण मगाशी आता जी सगळी माहिती सांगितली ती आरसा हिथं असताना होईल. आरसा खाली असताना पाण्यातल्या प्रमाण सोडायचं. पाण्यामध्ये काय होतं, सगळी उलटी प्रतिमा होते. म्हणजे हा जो भाग आहे तो खाली येणार. जागा बदलत नाही. जागा अजिबात बदलणार नाही हा. हे उजवीकडे येणार ते खाली येणार. हे डावीकडे आहे ते वरी जाणार. हा बाण म्हणजे पायाला पाय लागतो तसं हा खालचा भाग इथून काढं जावं लागणार. त्याला खाली चिटकून काढं जावं लागणार. म्हणजे अशा प्रकारची जर आकृती आपण बघितली तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही डी येणार आहे. लक्षात घ्या. ओके. पुढच्या मध्ये आपण बघूया. आरसा बरोबर आहे इथं. आधी आपण आरसा बघूया. एक मगाशीच आपण काढलेला. एक आपण मगाशीच काढलेला आहे. म्हणजे कुठे येईल. डी मध्ये येईल. सोपा भाग होता हा. याच्यामध्ये झेड पण आपण काढलेला. लक्षात घ्या. झेड कुठे येणार आहे मग डी मध्ये दिसतं. लक्षात घ्या. पुढे हा भाग बघू. स्वस्तिक खाली आहे रे पोरांनो. आता कुठं आहे. खाली आहे. हम्म? सावधान. आरसा खाली आहे. नाहीतर अनेक चुका होतील. म्हणजे आरसा जर खाली असला तर हा भाग इथून काढा जावा लागतो. लक्षात ठेवा. हा खालचा भाग सुरुवातीला येणार. म्हणजे ही वरचं खाली जाणार. आलं लक्षात. मग हे वरचं खाली हा गोल आलेला. इथं तर गोल नाही बघा. इथं पण नाही. इथं पण नाही. राहिलं सी. काय एकाच ह्याच्यावरून उत्तर काढता आलं. आलं का नाही बघा. हा अशी लय मदत होते नवोदयमध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये, बोर्डाच्या खूप मदत होणार आहे. लक्षात घ्या. ओके. आता आपण स्वाध्याय बघूया. स्वाध्यायातले प्रश्न आपण आता सोडवूया. बघा आता लक्ष द्या. आता एफ ए एन आहे या ठिकाणी. मग आधी उजवीकडचं डावीकडे जातं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एन आधी येणार, ए परत येणार, परत एफ येणार. म्हणजे एफ शेवटला जाणार. पण एन बदलायचं बरं का. बघा एन आधी इथं तर नाही, इथं पण नाही. हे राहिले हे दोन पर्याय. इथं आहे. एनचा मधला भाग पण असा होता तो बदललेला आहे. या ठिकाणी ए पण बदललंय आणि एफ पण बदललेला आहे. म्हणजे डावीकडे केलेला आहे.
पण या ठिकाणी नाही बघा, नीट केलं नाही. हा पर्याय पकडला होता ना आपण. ही एफ उलट केलं या ठिकाणी, पाण्यातलं केलंय म्हणून सी येत नाही. राहिलेला हा बी पर्याय तुम्हाला येणार. लक्षात आलं? एक पान घे. बघा ना, तुम्हाला काढून पण दाखवतो, लक्ष द्या. एफ ए एन. आपण पान पलटू. बघा, पान पलटलं. इथं मला सावली दिसते, मी गिरवणार. एक गिरवलं. बघा, पर्याय दिसतो का? सेम. एफ एन ए एफ. आलं लक्षात सगळ्यांच्या? पर्याय क्रमांक काय आला? बी आला. काय विद्यार्थ्याचा सी यायला लागलाय बरं का. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. काय येईल बघा पुढच्या प्रश्नाला. पुढचा प्रश्नाला काय येईल? म्हणजे हा जो भाग आहे तो उजवीकडे आहे, तो डावीकडे जाणार, या कोपऱ्याला येणार. मग बघा इथं तुम्हाला मदत किती झाली आहे? हा येणार नाही, हा येणार नाही. ए आणि सी याच्यामध्ये बघा. आता ए पण काय येणार नाही, इथं त्रिकोण आहे बघा आणि इथं काटकोन आहे. या दोन्हीला काटकोन दिलाय. राहिलेलं सी उत्तर असणार आहे. चला आता 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरचा प्रश्नामध्ये खूप महत्वाचा प्रश्न, लक्षात घ्या. आपण हा भाग बघू. हा उजवीकडे असा समजू, मग आपल्याला डावीकडे असा करायचा. डावीकडे असा होणार. असा, अशी रेषा येणार. इथं आहे, इथं सगळीकडे आहे, फक्त डी मध्ये नाही बघा. डी पर्याय कट करू पोरांनो आपण. हो, डी पर्याय काय करूया? कट करूया. ओके. आता पुढचे पर्याय बघू. म्हणजे हा भाग उजवीकडे गेलाय का बघू. आहे आहे आहे. हा भाग खाली आलाय का बघू. आहे आहे आहे. ओके. हा भाग डावीकडे जातो, उजवीकडे आहे आहे आहे. आता मधले बघू बरं का. आता मधले भाग आपण बघूया. हा हा डी, हा जो डी आहे तो इकडे गेला पाहिजे आणि ह्याचं बदलणार आहे सगळं. म्हणजे डी असा आहे ना, तो तुम्हाला इकडे असा येणार, लक्षात ठेवा. हं? मग तो या ठिकाणी सी मध्ये नाही. सी कट. राहिलं ए आणि बी. आता हे त्रिकोण बघा, हे त्रिकोण इकडे जाणार. मग हे त्रिकोण इकडं, इथं आहे त्रिकोण, इथं पण आहे. आता हे त्रिकोण इकडे येणार. इथं आहे, इथं नाही बघा, इथं आडवा झालाय त्रिकोण. संपला. राहिलेला ए पर्याय. ए येणार बाळा. तुम्ही हे बघितलं नाही, हे कुठं आहे इकडं? हे असं आहे ना, खाली तोंड करून त्रिकोण आहे, ह्याने आडवा दिलाय. कळलं का तुम्हाला का नाही? कळलं का सांगा, का पुन्हा सांगू? प्रत्येक चिन्ह बघावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला, प्रत्येक आकृती बघावी लागणार आहे. लक्षात आलं का बाळांनो? समजलंय का सांगा मला? काय कळलं ना? तुम्ही सगळे शांत बसलेत. मान हलवा बरं, चांगलं कळलं तर. गुड. विराज विराज जगताप कळालं म्हणतो, लक्षात ठेवा. सिद्धी, आरोही, हं? अंकिता, ओके, अक्षरा, अभी, ओके, ठीक आहे, छान. ओके. आता इथं चौथा प्रश्न बघूया. हा आता शेवटचा 1 नंबरला येणार. ही 1 नंबर, हा 2, हा 3, हा 4 येणार. मग बघू, त्रिकोण 1 नंबरला इथं तर नाही बघा. कट. किती मदत आहे बघा आपल्याला. खाली तोंड करून त्रिकोण इथं नाही. इथं तर वर तोंड करून आहे. हा पण कट. या ठिकाणी पण वर तोंड करून, खाली तोंड करून पाहिजे आपल्याला. वर तोंड करून आहे. ही पण कट. राहिला शेवटचा पर्याय. काय पोरांनो, किती कमी मेहनत करावी लागली या प्रश्नामध्ये आपल्याला, बघा तुम्ही. करावं लागली का नाही? चुकीचं पर्याय लय मदत करतात आपल्याला परीक्षेमध्ये. आलं का लक्षात? कळलं? चुकीचं पण काय हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता 5 नंबरचा प्रश्न बघूया. अतिशय सोपा आहे. बघा, इतर रेषात इतर गड दिला, म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्ही हा रद्द करणार पर्याय. लगेच रद्द करणार. हा रिकामा गोल डावीकडे आहे, उजवीकडे असला पाहिजे. इथं उजवीकडे नाहीये. आई तसंच दिलंय, लक्षात आहे. बी पण कट केला. मग हे 2 पर्याय कट झाले. बघा, हा रिकामा गोल उजवीकडे आहे, इथं पण आहे बरं का. ओके, म्हणजे हे तर आहे सगळं. आता हा भाग डावीकडे, तो उजवीकडे असला पाहिजे. हा उजवीकडेच ठेवलाय बघा. बघा इथं डावीकडे, उजवीकडे आलेला आहे. हा डावीकडेच ठेवलाय, इथं उजवीकडे आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय आला? डी. पुढचा प्रश्न बघू आपण. 6 नंबरचा प्रश्न. आता बघा, 6 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण हा धागा पकडूया. हा डावीकडे, इकडे उजवीकडे असला पाहिजे. आहे, इथं नाही, कट. हा बी कट करू. सी पण कट करू, कारण इथं असलं पाहिजे.
आणि डी पण कट करू. काय पोरांनो, 2022 ला प्रश्न पडलेला आहे. कसली मदत आहे रे पोरांनो, बघा चुकीच्या पर्यायाची. म्हणजे कोणता पर्याय येईल तुमचा? येईल, आहे का नाही? आता इथं बघूया. हा सुद्धा आपण बघूया. ही पाकळी आहे ना, ती डावीकडे आली पाहिजे. इथं आहे, आहे. इथं नाही, इथं नाही. ए आणि बी बघा आता. मग 2 मध्ये उत्तर काढाय काय अवघड आहे का तुम्हाला? खात्री करायची बरं का, नाहीतर समजा इकडे एखादं बरोबर असायचं आणि तुम्ही दोन्हीत प्रयत्न करत बसायचं आणि तिकडे बरोबर बरोबर असणारा उड्या मारायच्या, असं पण होऊ शकतं. पर्याकट पद्धत वापरायची जाचाल, म्हणजे चुकीच्या बाजूला काढायचं जाचाल. गडबडीत समजा इथं डी उत्तर बरोबर असायचं आणि तुम्ही तिन्हीला अपघात बसायचे आणि डी वाला आनंदात असायचा. हां, सोडव, सोडव, सोडव मार्क मिळेल तुला, असं म्हणणार परत ही डी वाला. असं होतं बरं का परीक्षेमध्ये. आता तुम्ही काय करतात काय काय विद्यार्थी, आता ही डी येत नाही, डी कट. चला एबीसी मध्ये बघा. एबीसी मध्ये उत्तरं सापडायला लागत नाही त्यांना. मग पुन्हा एकदा डी बघायचं आपलं काय चुकलंय का ती, असं होऊ शकतं. म्हणून तुम्हाला सांगितलं हां. बघा आता, मग आता आपल्या राहिल्या 2च आकृत्या. ए आणि बी. ह्या 2च राहिल्या ना? हां, बघा हा भाग उजवीकडचा डावीकडे आला पाहिजे. इथं तर नाही. इथं दिसतोय. बी आलं. आता या ठिकाणी बघूया आय-एन-के. आय-एन-के. मग आपल्याला मनानं सुद्धा काढता येतं बरं का. मी उगाच तुम्हाला उलटं करून दाखवलं. के आधी येणार, पुन्हा एन येणार, पुन्हा आय येणार. बघा मग असा पर्याय कुठे दिसतो? के-एन-आय. सेम इथल्यासारखा असला पाहिजे. बी मध्ये दिसतो तुम्हाला. आलं लक्षात? बी मध्ये दिसतो. आता 9 नंबरचा प्रश्न बघू आपण. 9 नंबर प्रश्नामध्ये उत्तर काय येईल? 9 नंबर प्रश्नामध्ये उत्तर काय येईल बघा. खाली आहे पोरांनो हां, सावधान. आलं लक्षात? खाली असला की सावधान. नाहीतर आपण सोडवत जायचं. आहे का नाही? 4. युवराज म्हणतोय 4 येतंय. मग आणि कोणाचं काय? जयदीप शिंदे. कितवा प्रश्न चालू आहे? सुमितचं डी आलंय बरं का. वैष्णवी राऊत 4 म्हणते. बऱ्याच जणांचा 4 बोटे हातावर आहेत लक्षात ठेवा. हे सगळं खाली होणार. हे वरचं खाली येणार. हे खालचं खाली यायला चिटकतं बरं का. मग अशी आकृती तुम्हाला इथं पण नाही. म्हणजे ही खाली इथं असलं पाहिजे. हा खाली टोक आलं पाहिजे. इथं तर नाही. इथे कोणाचं टोक आत गेलं इथं पण नाही. हे बाहेरच्या बाजूला आलंय. हे आतल्या बाजूला गेले. राहिले 4. एकावरून आपल्याला उत्तर काढता आलं 4. आता 10 नंबरचा बघा सायकल दिली तुम्हाला. हं. ही सायकल डावीकडे उजवीकडे असणार. हे लयच आडवा झाला लक्षात ठेवा. तिरका आहे. लय पण आडवा नाही. हं. हां, हा लयच उभा झालाय लक्षात ठेवा. इथं केवढा आहे तेवढाच बघा. आणि इथे एक चाक दिसत नाही. आता या दोनामध्ये बघू आपण हां. या दोनामध्ये बघत असताना ही रेष इथं खाली आलेली इथं नाहीच दिसत. या ठिकाणी सगळं भाग दिसतंय आणि सगळं उलटं झालेलं दिसतंय सी मध्ये. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता पुढच्या प्रश्नाचे उत्तर आपण तुमच्याकडून बघूया. चला स्वराज आवाज येतो का? स्वराज. स्वराज ढवण. लगेच माईक चालू करायचा बाळांनो. कार्तिकी. आवाज येतो का? कार्तिकी गायकवाड. पवार साहेब आवाज येतो का? ऋषिकेश पवार. बघा माईक चालू करणं तुमच्या हातात आहे बरं का. कोणाचा आवाज आहे? बंद झाला आवाज. वैष्णवी. आवाज येतो का? वैष्णवी. विराज बागल. आवाज येतो का? मग मी ज्यांचे हात वर नाही त्यांना प्रश्न विचारलोय बरं का. ती मुलं हातच वर करत नाहीत. मग पुन्हा ते काय म्हणतात, की आम्हाला प्रश्न विचारला जात नाही. ज्यांचे हात खाली आहेत, त्या विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारतोय आता.
पण ते विद्यार्थी हातच वर करत नाहीत, लक्षात घ्या. मिमी, आवाज येतो का मिमी? माईक चालू करा, बॉलचा सारा मी काढ माईक चालू करा. सर हॅलो, हा गाडीत आहे. बरं बाळा, हा थांब, बंद करतो माईक तुझा. बंद करतो वाटल्यास माईक. हा, विराज बागलचा आवाज येतो की? विराज, आवाज येतो का रे? हो. चला, विराज साहेबांना आता आपण विचारूया. हा, चला, 11 नंबरचा सांगा विराज. सगळ्यांनी सांगा. सगळ्यांना मी पाहतोय, लक्षात घ्या. किती आहे? बी. बी. बी बाळा, ही वर रेष आहे का नाही, ती उजवीकडे आहे, ती डावीकडे जाणार. इथं खाली दिसतंय की बी मध्ये. नीट बघ वर, आणि एक संधी घे तुला. सगळं उलट झालं पाहिजे. हा, सांगा. सी. हा, बघ, सी येणार. डावीकड, उजवीकड, उजवीकड, डावीकड, सगळं भाग आहेत का बघायचं. चल, 12 नंबर. सी. सी. बर, ही चौकोन उजवीकडचा डावीकडे आहे, त्रिकोण उजवीकडे आहे, मधली रेष सगळं आहे. आहे, ओके, बरोबर आहे बाळा, सी. चल, 13 नंबर. हा, डी. 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 आता हा भाग इकडे आहे ना, तो म्हणजे डावीकडे आहे, तो उजवीकड. बर, डावीकड, उजवीकड, सगळं आहे का आकार बघ. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, डी. चल, 14 नंबर. सगळे कसं काढते बघ. 14. ए. 14ला ए सांगितलं बाळा तू. हा, आता बघा, हा बदलच नाही की रे बाळा, हा भाग बघित आहे तसाच आहे की, डावीकडे डावीकडेच आहे, ए नाही येत. आणि एक संधी घे तुला. सगळं आकृत्या चिन्ह बघत जायचे. चला, सांगा, सोपा प्रश्न आहे. सी. बरोबर आहे, बघ, हे उजवीकडे आहे, डावीकडे आलं, डावीकडे आहे, उजवीकडे आलं, डावीकडे आहे, उजवीकडे आलं, उजवीकडे आहे, डावीकडे आलं. हम्म, चल, 15 नंबरचा प्रश्न. हा, ए. ए. बघा बाळा, ए सांगितलं तो म्हणजे हे हा हा आधी येणार, बरोबर आहे. पुन्हा बरोबर चिन्ह येणार, बरोबर आहे. पुन्हा हे जे गोल आहे ना, त्या गोलच्या रेषा उजवीकडे आहेत, त्या उत्तरात डावीकडे येणार, असं होणार, असं असे आहेत ना, अशा होणार बघ. मग हा ये येत नाही. डी. डी. बघू. हा, बरोबर आहे, छान सांगितलं बघ. असं लगी लगी निर्णय घ्यायचा नाही बरं का, सगळं बघायचं. हा, छान. आपण आता दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारूया. उत्कर्षा, आवाज येतो का? चला, माईक चालू करा. लगेच चालू करायला पाहिजे, तुम्ही खूप उशीर लावता बरं का. हा, बोला उत्कर्षा, आवाज येतो? हो चल, सर. हा, चला, हे सांगा, बी अँड डी बेंड कुठला पर्याय येईल? ए. ए. डी आधी येणार, ते पण उलट असलं पाहिजे. एन येणार, ते पण आतला बदल असला पाहिजे. ई बरोबर आहे, बी बरोबर आहे, छान, बरोबर आहे. चल, 17 नंबर.
पुस्तकात खुणाखुणी करायच्या नाहीत बरं का, मी कालच तुम्हाला सांगितलंय. हा, उत्तर सांगितल्यानंतर पुस्तकात कुणी खून करू नका. चला 17 नंबर बी. बी. बघू बर, हे गोलन मधलं 2 गोल आहे तसंच राहतात, काय बदलत नाही. गोलला किती पण आलटी पलटी करा तिथं तसं दिसणार आहे. पण हे हा हा जो बदल आहे तो पण आहे तसा दिसेल. हा उजवीकडचा डावीकडे जाईल. छान, बरोबर आहे. हा, चल 18 नंबर सी. काय सांगितलं? सी. सी. आता बघ, हा उजवीकडे दिसतो ना, हे असा, ही डावीकडचा भाग उजवीकडे होणार. हा, आणि हे टिंब पण आपण बदलायला पाहिजे. इकडं असं जायला पाहिजे. मग बघ बर, हे कसं खाली होईल रे? हे खाली होत नसतं, हे इकडे जाणार. बघ जरा व्यवस्थित आणि निरीक्षण कर. बघा सगळे, बघा बऱ्याच जणांचं उत्तर बी. बी तर येत नाही बघा पोरांनो, बी नसते. बघा ए. आता तुम्ही, हा, आता बघा हा भाग इकडे गेला. आपण हेच करू ना, तुला दाखवूच आपण. थांब एक मिनिट, आपण खात्रीच करूया. कशाला आपण वेळ घालवायचा? आपण काय करू, जरा थोडी खात्री करूया प्रश्नाची. पलटो तुम्ही. हा, मला सावली दिसते बघा. आलं का? ये, बऱ्याच जणांचं 3 नंबर वाटत होतं. हे बदलाय पाहिजे ना. ए सारखं दिसतंय का सांगा, सेम आकृती तुम्हाला आली नाही? बरोबर आहे का पोरांनो? कळालं ना आता? 3 नंबर वाले. चला आता 19 नंबरचा सांगा सांगा. 19 नंबर. सोपा आहे बघ, झेड. आता आपण बदलाय शिकलोय झेड. ए कधी येणार नाही, ते मधले बदललेच नाही. बी नाही. सी डी ब. सांग लवकर बाळा. सी. बरोबर आहे. 20 नंबरचा. बी. काय सांगितलं? बी. बी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे बी. हा, छान. ओके. आता आपण राहिलेले जे प्रश्न आहेत ते उद्या